निसर्गाचं वरदान मिळालेलं ठाणे शहर आज एका वेगळ्या पर्वातून जाताना दिसते। हे शहर संजय गांधी नॅशनल पार्क, खाडी, तलाव आणि गर्द झाडांच्या वेलीत हे गुंफलेलं एक शहर होतं। मात्र गेल्या काही वर्षात ठाणे शहरात वाढतं काँक्रिटीकरण, बांधकाम, रस्ते यांनी सगळं जे शहराची जी लय आहे त्यात पूर्ण विनाश झालेला दिसतोय। आज एक शहर निसर्गाचं शहर न म्हणता एक उष्णकटिबंधीय शहरात ह्या शहराची नोंद होत चाललेली आहे। आज हीट आयलंड अशी एक नवीन ओळख ठाणे शहराची झाली आहे। माणसाप्रमाणेच आज याचा त्रास हा पशुपक्ष्यांनाही होताना दिसतोय। आज बघितलं तर या वाढत्या उष्म्याने माणसाला तर त्रास होतोच आहे, मात्र ह्या छोट्या पक्ष्यांना आज भयंकर त्रास जाणवतो। आज ठिकठिकाणी अनेक पक्षी मूर्छित अथवा डिहायड्रेशनने पडलेले खाली, काही वेळेला बरेच पक्षी मेलेलेही आहेत। अशा वातावरणात हे शहर आज गांजलेल्या स्थितीत आम्ही बघायला मिळत आहे। विकासाच्या नावाखाली शहराचा खेळ कधी तर थांबला पाहिजे। केवळ विकासाच्या नावाखाली हे काँक्रिटीकरण हे कुठे थांबलं पाहिजे। या विकासाला कुठेतरी पर्यावरणपूरक अशी ही संकल्पना राबवणं आज खरंच गरज आहे। आज झाडांची होणारी कत्तल ही पाहता खरंच एक वाईट असं एक अनुभवायला मिळतं आहे। शहरात झाडं नाही, त्यामुळे पक्ष्यांना राहण्यासाठी निवारा नाहीये। अशा परिस्थितीमध्ये शहराचा हा विनाश आज कधीतरी ठाणेकरांनाच सोसावा लागणार आहे। आणि त्यासाठी माझी एक पर्यावरण अभ्यासक म्हणून मला एक नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त झाडं लावा आणि पक्ष्यांसाठी, म्हणजे विशेष करून या उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी, अन्न पाणी कुठेतरी ठेवून द्यायचा प्रयत्न करा। आपल्या खिडकीत म्हणा किंवा मोकळ्या जागेवरती एका थंडगार पाणी, म्हणजे एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी ठेवून हे पक्ष्यांसाठी एक तृष्णा भागवणारी एक चांगली संकल्पना ठरेल। आणि शहराचा विकास होताना पर्यावरणाकडे ही बघणं आज खरी गरज आहे।